सलामीची जोडी मैदानामध्ये स्ट्राईक वरती वैभव एक डावखुऱ्याचा फलंदाज तुम्ही पाहिलात. 2 सामन्यामध्ये अप्रतिम खेळल्या खेळाडूचा राहिलाय तर नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज असेल सागर. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज बाळाराम. पहिली षटक फेकणारी सज्ज. 3 षटकांची लढत. इथून विनंती येते तोंडरे 40+ क्रिकेट संघाच्या संघनायकाला आणि पारगाव 40+ क्रिकेट संघाच्या संघनायकाला हा सामना समाप्त होण्याच्या आतमध्ये तुम्हाला चिठ्ठीफेकीसाठी या ठिकाणी उपस्थित राहावं लागेल. इनिंग मध्ये तुम्हाला उपस्थित राहावं लागेल, याकडे लक्ष असू द्या. गोलंदाज बाळाराम. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. आज संपूर्ण दिवसामध्ये वैभव यांची आपण फलंदाजी पाहिली. सुंदर खेळ या खेळाडूचा राहिलाय सातत्याने. आणि त्यानंतर बाळाराम कशा प्रकारे गोलंदाजी करतील. सुंदर 2 सामने जिंकले आज महाकाल 40+ पाली संघानं आणि त्या संघाला देखील रोहित पाटील यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात. हा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. सुंदर फटका. 1 धाव कंप्लीट. पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळेल जय चोरबा सांगणे टीमला. आणि डावखुऱ्याचा गोलंदाज ज्यावेळी गोलंदाजी करते विनोददा पाठे चर्चासत्र सुरू आहे की त्या गोलंदाजाला स्विच हिट खेळण्याचा का प्रयत्न केला, रिव्हर्स खेळण्याचा का प्रयत्न केला. कारण ऑनसाईडला देखील हा चेंडू सहजरीतीने सीमा पार जाऊ शकला असता, परंतु एक वेगळी रणनीती असेल फलंदाजाची. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल मिळेल. नौका खेळाडू स्ट्राईक वरती सागर तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 षटकांची लढत मैदानामध्ये. बाळाराम यांनी फेकलेला पहिला चेंडू आपण पाहिला. प्राबल्यमध्ये दमदार कामगिरी करावी लागेल. मागील सामन्यामध्ये देखील खूप सुंदर फलंदाजी राहिली सुकापूर विरुद्ध पाली टीमची. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील शिवकर संघाला परास्त केले या टीमनं आणि एकंदरीत पाहिलं 3रा सलग सामना खेळतोय मैदानामध्ये. थोडी दमछाक नक्कीच होते, पण तुम्ही खेळत असताना मैदानामध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. किमान एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचं असेल विजयमान मोह 40+ क्रिकेट या स्पर्धेमध्ये, आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला सुंदर खेळ करावा लागेल. हॅवली ऑफस्टिक वरती चेंडू फेकला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुंदर पाहायला मिळालं. शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत 1 धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. नक्कीच ज्यांचं व्यासपीठाकडे आगमन आपण पाहतोय महाराष्ट्र राज्य लायन्स ग्रुपचे अध्यक्ष जितेंद्र शेठ अर्थात बालू शेठ फडके विगर यांचे या ठिकाणी तुम्हाला आगमन पाहायला मिळेल. आणि मैदानामध्ये सामना जर आपण पाहिला रविभाई शेलके हे देखील हा सामना खेळतात. धावसंख्येचा आपण विचार केला तर एक चांगली धावगती राखण्यामध्ये यश लाभलं गेलंय. गोलंदाजी मार्क वरती. चला आमच्या मान्यवरांचे या ठिकाणी उपस्थित होते. आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य आपण पाहताय. अफाट कर्तृत्व, झुंजार नेतृत्व आणि सामाजिक राजकीय क्षेत्रामधील उत्तुंग भरारी घेणारे विगर गावची आन बान आणि शान. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे लायन्स ग्रुप अध्यक्ष बालूशेठ फडके यांचं या ठिकाणी आगमन झालंय. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर सिंगल आली. त्यानंतरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल बाईटच्या स्वरूपामध्ये आली. आडव्या बॅटने फाईन लेगला क्षेत्ररक्षकाने तैनात या. क्षेत्ररक्षकाने केली चुकी. 1 धाव पूर्ण. दुसरीसाठी प्रयत्न केला जाईल पण तो नकार दिलाय आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 2 या आकड्यावरती. स्वप्नील फडके बोनशेत असतील. बालूशेठ यांच्या बरोबरीनं नेहमीच आपण पाहिलंय आज क्रिकेटच्या मैदानामध्ये रविभाई शेलके महाराष्ट्र राज्याचे लायन्स ग्रुपचे उपाध्यक्ष हे देखील तुम्हाला पाहायला मिळतील. चांगला खेळ मागच्या सामन्यामध्ये रविभाई यांचा राहिला आणि एकंदरीत पाहतो पाली संघ गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती बाळाराम. सुंदर गोलंदाजी राहिले. सद्यस्थितीला फक्त सिंगल धावसंख्येपर्यंत रोखून ठेवलंय. यावेळेस उंचावर मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी राहिली महाकाली पाली 40+ संघाची. 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या गेल्या फक्त ना फक्त 4 आणि या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. वैभवच्या बॅटमधून कधी चौकार षटकार येईल अपेक्षा असेल जय चोरबाई 11 सांगली टीमला.
कारण संघाचा सर्व सुरुवातीला 2 सामन्यामध्ये अप्रतिम खेळ राहिलाय, परंतु येणाऱ्या या सामन्यामध्ये कशा प्रकारे रणनीती असेल हे देखील तेवढंच महत्वाचं असेल. 2 चेंडूचा खेळ बाकी. P1चं षटक मैदानामध्ये खेळत असताना गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज बालाराम चेंडू फेकण्यासाठी सज्ज असतील. 4 चेंडू 4 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. एकही फलंदाज बाद नाही. जमेची बाजू असेल. हा चेंडू बॅटची कडा, शतरक्षक चेंडू खाली, अप्रतिम झेल. जयदास पाटील जेपी याने सुंदर झेल पकडलाय आणि वैभव हे बादून माघारी परततील. सांघिक धावसंख्या पाहिली 4. 2 धावसंख्येचं योगदान त्यांचं राहिलं. 3 संघ नायक इथून आपण जर पाहिलं त्यांना उपस्थित राहायचे. टोंडरा संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. टोंडरा संघ म्हटला की रायगडचा टायगर अर्थात विश्वास पाटील या संघामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. त्यानंतर प्रमोद पाटील याला या संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यांना देखील विनंती असेल की या आपण व्यासपीठावर. प्रमोद नौका खेळाडू मैदानामध्ये. एकूण धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 5 चेंडूंची फेकी आपण पाहिली. 4 धावा, 1 सफलता मैदानामध्ये. आणि षटक फेकत असताना काय खेळ राहिलाय पाली संघाचा. मागील देखील सामन्यामध्ये सुंदर खेळ केला आणि शिवकर 40+ संघाला परास्त केलं. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं हे पहिलं षटक हाताळत असताना पॉवर प्लेचं त्या षटकामध्ये 2 शतरक्षक सर्कलच्या बाहेर असतात आणि त्याचा परिपूर्ण फायदा उचलत असतात फलंदाज. पण वैभव सारखा फलंदाज बाद झाला. सागर हा फलंदाज सलामीला गेलाय आणि एकूण धावफलक धावा लागल्या गेल्यात फक्त 4. प्रमोद नौका खेळाडू मैदानामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. चेंडू सीमा पार होईल का. वेगाने शतरक्षक चेंडू बंद पोहोचतील पण चेंडू जाईल सीमा पार. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धावफलक धावा लागल्या गेल्यात. 1 बाद 8 ही धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना सांगडे टीमची. 3 षटकांची लढत या ठिकाणी टोंडरे संघ उपस्थित झालाय. पारगाव संघ आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील या ठिकाणी रिपोर्टिंग करा. कारण एकंदरीत जर आपण पाहिलं व्यासपीठावरती आपण मान्यवरांचं आगमन पाहतोय. लायन्स ग्रुपचे महाराष्ट्र अध्यक्ष बाळूशेठ फडके व्यासपीठावरती आपण पाहताय. त्यांच्या समवेत आदरणीय उद्योजक रमेश शेठ चौधरी साहेब आणि त्यानंतर शेठ साहेब शहर अध्यक्ष यांचे या ठिकाणी व्यासपीठावरती आपण आगमन पाहिलं. आणि चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 40+ धमाका या ठिकाणी तुम्ही पाहताय. आणि एकंदरीत पहिल्या षटकामध्ये धावफलक धावा लागल्या गेल्यात. आदरणीय व्यक्तिमत्व रमेश म्हात्रे साहेब मोहो यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरून स्थान पण नवा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय जयदास पाटील जेपी. समोर फलंदाज देखील आपण पाहताय. सागर चेंडूला फेस करण्यासाठी सज्ज असतील. कशा रीतीने फलंदाजी होईल. एक चांगली मॅच. हा स्लोवर चेंडू लिफ्ट स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने आला. शतरक्षक त्या तैनाती 1 धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न विजय त्या ठिकाणी शतरक्षक होते. फेकी देखील अचूक पाहायला मिळाली आणि 1 धावेने संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावर. 40+ क्रिकेट म्हटलं की नेहमीच आपण पाहतोय या खेळाडूंचा खेळ जर आपण पाहिला अनेक वर्ष ग्रामीण टेनिस क्रिकेट गाजवलं आणि त्यानंतर वयोमर्यादा आली आणि तिथून मात्र 3 ते 4 वर्षामध्ये 40+ जे चांगले दिवस आले. आज रायगड 40+ प्रीमियर लीग देखील तुम्हाला पाहायला मिळते. ND 40+ लीग देखील तुम्हाला पाहायला मिळते आणि पनवेल 40+ लीग देखील तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे हे आहे क्रिकेट. कोणती वयाची मर्यादा नसणारा हा खेळ. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला आज सकाळी याच मैदानावरती 50+ चा सामना देखील पाहायला मिळालं. मोहच्या मैदानामध्ये सकाळी 7 वाजता सर्व खेळाडू उपस्थित झाले. राठे साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण आगमन पाहतो. शहर अध्यक्ष आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न.
3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या गेल्या फक्त न फक्त 2. एक सफलता मिळवली. नौका खेळाडू मैदानामध्ये. सांगडा टीम कमलाकर पाटील. अंतिमचे 9 चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूची फेकी आपण पाहिली. जयदास पाटील यांनी फेकलेले सुंदर षटक आणि अगदी कमी धावसंख्येमध्ये रोखण्यामध्ये यश लाभलं गेलंय पहिल्या सत्रामध्ये. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, सुंदर गोलंदाजी राहिली आणि विकेटच्या पाठीमागे मागच्या चेंडूमध्ये काय झेल पकडला रवी भाई शेलके यानं. सुंदर झेल देखील पाहिला. मागील लढतीमध्ये सुंदर षटकार ज्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत आणि आजच्या दिवसातील सर्वात लांब लचक षटकार ज्या खेळाडूच्या नावावरती राहिला त्या रविभाई शेलके पाली. गोलंदाज जयदास पाटील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. समोर फलंदाज आपण पाहतोय. हा चेंडू स्लो ओव्हर फेकला गेलाय. चेंडू दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता आहे. क्षेत्रश्री विजय त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल. एका धावीने संघ धावून पोहोचता डबल डिजिट मध्ये ते 11 या आकड्यावरती. 11 धावा जमवण्यासाठी चेंडूची फेकी देखील पाहिली 11 झाली आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये फक्त सिंगल धाव जमवली आहे यावेळी सांगडे टीमने. हाच सांगडे संघाने पहिल्या 2 सामन्यामध्ये धावांचा विक्रम या मैदानावरती आपण करताना पाहिला होता. पण तो संघ दुसऱ्या फेरीमध्ये हा महत्वपूर्ण लढतीमध्ये थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि धाव फलकात धावा लागल्या गेल्या फक्त 11. 2 बाद 11 अंतिमचं षटक. तर इथून विनंती असेल टोंडरे संघाचा संघनायक उपस्थित झालाय. पारगाव संघाचा संघनायक आपण या ठिकाणी उपस्थित राहा. इनिंग जर आपण पाहिली धावसंख्या अतिशय कमी धावसंख्या पहिल्या 2 षटकामध्ये जमवलंय. परंतु येणाऱ्या षटकामध्ये सांगडे संघाला किमान 10 ते 15 धावा आल्या. 30 पर्यंत हा संघ जर पोहोचला तर एक चांगला फायटिंग स्कोर होईल आणि त्यानंतर मात्र चिठ्ठी फेक करण्यात येईल. पनवेल तालुका 40+ संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांतजी मस्कर यांना तुम्ही पाहताय व्यासपीठावरती. त्यांचं देखील चांगले योगदान तुम्ही पाहताय 40+ लीग मध्ये आणि त्यानंतर 40+ खेळाडूंसाठी मोलाचं योगदान. समीरदादा पाटील असतील नेरे, त्यानंतर नितीन जोशी साहेब असतील नेरे यांचं देखील चांगलं योगदान राहिले. संतोष जडे असतील वाजे एक चांगलं योगदान या 40+ टीमसाठी राहिले. आणि मो गाव म्हटलं की विनोददादा पाटे असतील, नामदेवदादा असतील, नरेश दादा अनेक वर्ष क्रिकेट खेळलेत 40+ साठी. रेग्युलर खेळ देखील खूप चांगला या खेळाडूने खेळलाय. आदरणीय व्यक्तिमत्व जगदीश शेलके साहेब पाली यांना देखील विनंती करतो की आपण या व्यासपीठावर. बल्ली सुंदर चेंडू फेकला गेलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न नसणारे. दुसरी गाव येण्यासाठी वेगाने येतील आणि धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. एका धावेने संघ धावून पोहोचल्या 12 या धावफलकावरती. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. अतिगाई संकटात नेईल आणि फलंदाज बहादूर माघारी परतलाय. नौका खेळाडू मैदानामध्ये अनिल तुम्ही पाहताय 5व्या क्रमांकाचा फलंदाज. प्रमोद हा फलंदाज बाद झालाय. धावचीच्या स्वरूपामध्ये एक चांगली गोलंदाजी राहिली. सध्या स्थिती आपण पाहत आहोत. बली हा गोलंदाज पहिल्या चेंडू मागच्या सामन्याचा सामनावीर ज्यानं 1 सफलता 1 धाव खर्च केली होती आणि त्यानंतर हा महत्वपूर्ण लढतीमध्ये सुपर 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी असणारी लढत. किमान एका चषकावरती आपले नाव कोरलं जाईल या दिशेने वाटचाल करावा लागणार दोन्ही संघांना. प्रयत्न तुम्हाला खूप सारे करावे लागतील या ठिकाणी सांगडे टीमला आणि ते प्रयत्न करत असताना चौकारणी षटकांची आतषबाजी करावी लागेल. अनिल चेंडू खेळण्यासाठी सज्ज. डावखुऱ्याचा फलंदाज. या मैदानामध्ये डावखुऱ्याच्या फलंदाजांची नेहमीच चांगली फलंदाजी आपण पाहिली आहे. परंतु गरज असणाऱ्या येणाऱ्या 5 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी असेल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. गोलंदाज अनिल हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर निघतोय. सुंदर गोलंदाजी राहिली. फिरकीचा जादूगर म्हणून त्याची ओळख बली. अनेक वर्षे क्रिकेट खेळला. आज देखील त्याच लय मध्ये गोलंदाजी करताना आपल्या टीमसाठी पाहायला मिळतोय. हे शेवटच्या अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. उंचवर मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या मिडल मध्ये चेंडू आलाय आणि एका टप्प्याने चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ धावून पोहोचलाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 16 धावा.
सुंदर फटका, कारण डावखुऱ्याचा गोलंदाज ज्यावेळी गोलंदाजी करत असतोय त्यावेळी जर आपण पाहिलं तर डावखुऱ्याचा फलंदाज नेहमी आक्रमक ठरत असतात आणि तेच चित्र मैदानामध्ये पाहिलं. मागचा चेंडू डॉट आला, त्यानंतरच्या हा चेंडूवरती सुंदर फटका, चौकाराने संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या पूर्वार्धामधील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किती धावा येतील. जर 2 चौकार आले तर 8 धावसंख्येने संघ पुढे सरसावेल. 16 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न ऑन साईडला मारण्याचा, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला आणि निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळते. अंतिमचे 2 चेंडू, धावसंख्या 16 चेंडूमध्ये 16 धावा जमवल्यात. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना सांगली टीमनं, जय चोरबा 11 सांगली टीम 40+ मैदानामध्ये खेळते. हा चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, फलंदाज या ठिकाणी झेलबाद. चौकारानंतर 2 चेंडू निर्धाव खेळले गेले. एक निराशाजनक कामगिरी राहिली या संघाची आणि अंतिमचा चेंडू खेळणारी सज्ज पवार. पवार तुम्हाला पाहायला मिळतील आणि एकंदरीत जर आपण पाहिलं अंतिमचा चेंडू शिल्लक आहे. संघामध्ये डावखुऱ्याचा फलंदाज खूप सारा भरण आहे. ते फलंदाज मैदानामध्ये डावखुऱ्याचे 2 गोलंदाज पाली संघाचे आपण पाहिले. पहिला गोलंदाज बालाराम, त्यानंतरला बली आणि त्या गोलंदाजावरती प्रहार करू शकले नाही आणि एकंदरीत जर आपण पाहिला तर संघ पूर्णपणे बॅक फुटला गेलाय. 16 धावा धावफलकावरती पारगाव संघ. आपण कुठे असाल तर आपण त्वरित संपर्क साधा. या सामन्यानंतर चिठ्ठी फेक केली जाईल. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी मिसफील्ड पाहायला मिळाली. 1 धाव पूर्ण, दुसरीसाठी येतील. दुसरी धाव घेत असताना फलंदाज होईल धावचीच्या स्वरूपामध्ये बाद आणि 3 षटकांमध्ये धावफलकाची धावा लागल्या गेल्या 17. येणारे चेंडू असतील 18 आणि 18 धावसंख्येची गरज असेल विजयासाठी. महाकाल 1140+ पाले टीमला त्या धावा कशा जमवल्या जातील हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा बोलणार आपण वैभव भोपी हरिग्राम यांच्याकडे. आदरणीय व्यक्तिमत्व रमेश म्हात्रे साहेब मोहो यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हावं. जगदीश शेलके पाली यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हावं. एक चांगली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. हॅलो, चला इनिंग ब्रेक आपल्याकडे आणि आपण सन्मानिकडे बोलूया. समाजामध्ये ज्या व्यक्तीचा नेहमी आदर सत्कार केला जातो असे सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व
सन्माननीय श्री बालूशेठ फडके साहेब, लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, त्यांचा आपण सन्मान इथे करतो व्यासपीठावर. मी त्यांना विनंती करेन की साहेब आपण या एक आदर्श आणि दमदार व्यक्तिमत्व सातत्यानं अगदी आपण बघतो जितेंद्रजी फडके साहेब अर्थात बालूशेठ, लायन ग्रुप सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, त्यांचा आदरातिथ्य हा शुभ सन्मान. एक दानशूर आणि दिलदार दिलखुलास व्यक्तिमत्व आणि सातत्याने आपण बघतो नेहमीच अनेक क्रिकेट स्पर्धा आपल्या विभागामध्ये पार पाडतात आणि त्यांना आपण प्रेमाचं निमंत्रण देतो आणि मोठं योगदान सातत्यानं त्यांचं आम्हाला राहिलंय. सन्माननीय बालूशेठ फडके साहेबांचं मनस्वी आभार मानतो. त्याच्यानंतर आपण पुढच्या सन्मानाकडे बोलूया. उद्योजक सन्माननीय रमेश चौधरी साहेबांचा आपण आदरातिथ्य शुभ सन्मान इथे करणार आहोत. त्यांना मी विनंती करेन आपण आपला सन्मान स्वीकारावा. उद्योजक सन्माननीय रमेश चौधरी, त्यांचा आपण सन्मान इथे करतो. त्यांचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. त्यांचा आदर सन्मान व्यासपीठावर आपण त्यांचा करतोय. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. शहर अध्यक्ष सन्माननीय राठे साहेबांना मी आमंत्रित करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी साहेब यावं. राठे साहेब, त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. मान्यवरांचा आपण मनपूर्वक आभार आणि त्यासोबत आलेला संपूर्ण त्यांचे अगदी खंबीर नेतृत्व. अजून यापुढे आपण दोन सन्मान घेतोय. अनिकेत कांबळे आणि स्वप्नी दादांचा आपण शुभ सन्मान इथे करतोय. त्यांचंही मनपूर्वक आभार, धन्यवाद. आपण आलात. खरं तर जे प्रेमाचं निमंत्रण आपण स्वीकारलं आणि वेळात वेळ काढून आपण इथपर्यंत आलात त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनस्वी आभार. लायन ग्रुप महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सध्या मैदानामध्ये फलंदाजी करतात रविभाई शेळके. मागील मॅच मध्ये पॉवरफुल हिट त्यांचे बघायला मिळाले. जेपी होता, बॉल चालले पाठीमागे, ओ डायरेक्ट हिट बनलं असं तर काम बनलं असं, परंतु ही रन पूर्ण होते. नशिबाचे साथ. पाली संघानं जर आता सामना जिंकला तर संघ पुढे ट्रॉफीचा हकदार बनेल. रवी शेळके आलेत सायकल एनकडे. मागील मॅच मध्ये लगावलेले त्यांचे 2 षटकारे फार लांब होते. 40+ मधून ते क्रिकेट खेळतात असं वाटतच नव्हतं आणि आता या मॅच मध्ये अवघ्या 18 धावांचं टार्गेट होतं. इनसाइड आउट बॉल हवेत आहे. मिस्तामिंग आणि झेल 1 अँड ड्रॉप. 2 रन या बॉलवर पूर्ण होत आहेत. या क्षणाला तुम्हाला हे करायचं, विकेट यायचे, डॉट बॉल फेकायचे, तरच सांगली संघाला सामना जिंकता येईल. कारण 18 बॉल मध्ये 18 धावांचं टार्गेट आहे त्यांच्यासाठी. पहिले षटक जे सुरू आहे अजूनही स्क्वेअर गेट करायचं होतं. चांगला बाउन्स ऑफ कटर बॉल, कारण पॉवरफुल फटके लगावले जात आहेत, पॉवर जनरेट करून फटके लगावले जातात जेव्हा रवी शेळके ऑन सायकल इनकडे असतात आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना वैभव. सो या टीमचं सगळ्यात एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. त्यांनी बॅट इतकी चालली नाही, त्या कारणास्तव रन कमी राहिलेत बोर्डवर. हो, पुढे सरसावले, समोरून टर्न केलाय बॉल. आणखीन एक डॉट बॉल इथे बघा मिळतं. पहिलं षटक संपलं आणि ज्यामध्ये रन फलकावर धावा आले त्या 17 टार्गेट आहे 18 धावांचं. सन्माननीय संतोष कडव
सिडको अधिकारी यांचं इथे शुभागमन झालं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रन फलकावर धावा आहेत त्या टोटल सर आम्हाला सांगतायत की 7. 12 चेंडूमध्ये फक्त 11 धावांची गरज आहे. हे षटक सागरचं फार महत्वाचं आहे. सन्माननीय श्री प्रकाश शेठ घारगे साहेब, विद्यमान सरपंच नेरे यांच्याकडून 2100 रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. त्यांचं प्रेम त्यांनी पाठवलंय. आज व्यस्त असल्या कारणास्तव त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. संतोषजी कडव, सिडको अधिकारी मोहो यांचंही व्यासपीठावर शुभागमन तुम्हाला सदस्य अगदी बघायला मिळते. फिल्डिंग मध्ये काही बदलाव करतोय. मॅच मध्ये इन कसा होता येईल, डॉट बॉल विकेट इथून कशा घेता येतील याचा सातत्यानं प्रयत्न करतोय. सांगडे संघ प्रयत्नशील अजूनही मैदानामध्ये त्याला बघायला मिळतात. चला मॅच ऑन करा प्लीज. सामना सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका. यानंतरचे 2 संघ तोंडरे आणि पारगाव, दोन्ही संघ कॅप्टन या. हा नो बॉलचा इशारा पंचांनी केला. भीमर आणि त्याच्यावर आले चौकार, पंजा, 5 रन. पाच रन आलेत. अगोदर धावांचा दुष्काळ, त्यामध्ये हा 13वा महिना असा उल्लेख मी करेन, कारण 18चं टार्गेट आणि 5 धावा तुम्ही गिफ्ट केलेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. जेपी हे करत असतो नेहमी मैदानामध्ये. थोडीशी फेकाफेक जेपी मैदानामध्ये नेहमी चेस करतो, प्रेशर टाकतो. मान्यवरांचं शुभ आगमन झालंय. सन्माननीय संतोषजी कडव साहेब, सिडको अधिकारी मोहो, गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. त्यासोबत सन्माननीय अक्षयजी म्हात्रे, युवा उद्योजक, पृथ्वीराज एंटरप्राइजेस मोहो, त्यांच्याकडून 40 सन्मान चिन्ह ज्या ट्रॉफी ते आम्हाला पुरस्कृत करून देण्यात आलेले आहेत, त्यांचं हार्दिक आभार. 1 रन इथे मिळते. धावसंख्येच्या फळकावर धावा लागले 13, लक्ष होतं 18 धावांचं. मॅच मध्ये पाली 40+ संघाचं सध्या वर्चस्व पाहायला मिळते. त्याने सध्या सुरुवातीला केलेली सुंदर गोलंदाजी, याच कारणास्तव जे टार्गेट होतं ते कमी होतं. परंतु सांगडे संघ इथून या मॅचला कसा जिंकेल, जर हा सामना त्याने जिंकला तर करिश्मा खेळा असाच मी उल्लेख करेन, कारण हा सामना त्यांच्या दृष्टिकोनातून फार कठीण झालाय. पालीसाठी सोपा झालाय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. पायावर बॉल स्लॉट मध्ये द्यायचा नाही. एखादा शॉर्ट पिच बॉल किंवा फुलटॉस बॉल जर रवी शेळके यांच्या तगड्यात आला तर तो बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो, आणि याच कारणाचा अगदी ब्लॉक हॉल मध्ये बघायला मिळाला एक ब्रह्मास्त्र. 14 धावा झालेत. 4 धावांची गरज आहे. अजूनही 9 चेंडू आणि 4 धावांची गरज. पुढे सरसावलेले मॅच विनिंग मोमेंट, विनिंग शॉट, षटकार, लॉंग ऑफला सामना जिंकला जेपी न. मी एक गोष्टीचा उल्लेख करेन, सकाळी एक लहान मुलगा होता, मला वाटतं पालीकरांचा होता. पहिली मॅच ते खेळासाठी आले तेव्हा ते म्हटले त्यांच्या वडिलांना इथेच व्यासपीठावर होता की एक ट्रॉफी पाहिजे, आपल्याला घरी न्यायची आहे. बरोबर ना? चला, त्याचं अभिनंदन. एक ट्रॉफी तो घेऊन जाणार आहे आता. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऑफकोर्स जयदास देखील या अगदी मॅन ऑफ द मॅच रेसिंग मध्ये आहे. ऑलराऊंडर प्रदर्शन. 16 धावा बॅटिंग करत असताना
16 धावा बॅटिंग करत असताना केल्या आणि एक विकेटही घेतलं. 3 धावांचं षटक फेकलं. जयदास ठरलेत पुन्हा एकदा जेपी मॅन ऑफ द मॅच, परंतु त्याने आता ते डेडिकेट केलंय रवी शैकी यांना. चला रवी शैकी या आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी.